नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये मेगा भरती होत आहेत। 29,000 प्लस जागा त्यामध्ये येणार आहेत। तर त्यासाठी कोणती कोणती पदे असू शकतात, कोणत्या पदांची भरती त्या ठिकाणी होऊ शकते आणि प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्या गोष्टींची सविस्तर इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। त्यानंतर प्रत्येक पदासाठी तुमचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्यानंतर परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, त्यानंतर तुमची वयोमर्यादा काय असली पाहिजे, तर त्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वांनी अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर मित्रांनो, आपण सविस्तर इन्फॉर्मेशन आता बघूयात। मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये जी काही मेगा भरती होणार आहेत आता, तर त्यासाठी नेमके तुमचा सिलेबस कोणता असणार आहे। आता हा काही सिलेबस आहे हा सर्व पदांसाठी जवळजवळ सारखाच असणार आहे। ही जी काही पदं आहेत तर ती सरळ सेवा पद्धतीने भरल्या जाणार आहेत। तर त्यासाठी तुमचा जो सिलेबस आहे तर तो सेम असणार आहे। ओके, त्यासाठी मेनली 4 विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। 4 विषय कोणते? मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। ओके, तर ह्या प्रत्येक विषयाला 50-50 मार्क्स असणार आहेत आणि 25-25 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि तुमचा जो परीक्षेचा कालावधी आहे तर तो 90 मिनिटाचा असणार आहे। ओके, आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण त्या ठिकाणी असणार आहेत। बघा, आता 2019 साली जी काही भरती आलेली होती तर त्यातीलच हे डॉक्युमेंट आहेत। ओके, भरतीची जी काही जाहिरात आहे त्याची ही ऍड आहेत। ओके, तर हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगत आहे आणि ह्याच पद्धतीने भरती तुमची त्या ठिकाणी होणार आहे। ही जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व पीडीएफ भेटत जातील आणि टेलिग्राम चॅनलवरती सर्व काही इन्फॉर्मेशन आपली तुम्हाला भेटत जाईल। कोणतीही भरती आल्यानंतर त्या भरतीचा फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर भरती होईपर्यंत जे काही सर्व अपडेट आहेत तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटत असतं आणि त्यानंतर नोट्स असेल, टेस्ट सिरीज असेल, त्याच्यानंतर जो काही व्हिडिओ मी युट्यूबवरती अपलोड करेल त्याची पण लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटेल। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकतात। ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात। तर मित्रांनो, आता ह्या 4 विषयांचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। ओके, तर आता सामान्य ज्ञानमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, इंग्रजी व्याकरणामध्ये, त्याच्यानंतर मराठीमध्ये आणि बौद्धिक चाचणीमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तर टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेल, तिथे जाऊन तुम्ही सर्वांनी बघायचं आहे। तर मित्रांनो, यासाठी आपली एक बॅच सुरू होत आहेत लवकरात लवकर। जे विद्यार्थी एसटी महामंडळामध्ये जी काही भरती होणार आहे त्या भरतीचा जर अभ्यास करणार असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच अत्यंत महत्त्वाची आहे। अत्यंत कमी फीज मध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत। या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज या तुम्हाला सर्व काही भेटणार आहेत। तर मित्रांनो, आता मागे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं होतं की 150 दिवसांचा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये सर्व गोष्टींची पूर्तता होऊन 150 दिवसानंतर तुमची जी काही मेगा भरती आहे त्या ठिकाणी होऊ शकते। आता जी एसटीची जी काही आपली भरती आहे एसटी महामंडळाची, ती भरती पण 5 महिन्यानंतर होऊ शकते किंवा अगोदरही येऊ शकते। तुमच्याकडे 3 ते 4 महिने टाइम आहेत अभ्यासाला। तर मित्रांनो, त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। ओके, त्या वेळेमध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं। आता ज्यावेळेस जाहिरात येते, जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अभ्यासासाठी जास्त वेळ नसतो। ओके, 1 ते 1.5 महिन्यामध्ये पेपर तुमचे त्या ठिकाणी होत असतात आणि ह्या 4 विषयांचा जर तुम्ही अभ्यास केला तर सरळ सेवेची कोणतीही एक्झाम तुम्ही आरामशीर क्रॅक करू शकतात आणि तुमचं जे काही स्वप्न आहेत गव्हर्नमेंट पोस्टचं तर त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं। तर ह्या 4 विषयांचा अभ्यास जर तुम्ही केला तर आता येणारी जी काही मेगा भरती आहे तर त्या मेगा भरतीमध्ये खूप साऱ्या एक्झाम तुम्ही देऊ शकतात आणि तुम्हाला एक ना एक पोस्ट त्या ठिकाणी भेटू शकते। तर मित्रांनो, तुम्हाला जर बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। 8669391631 यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात। बॅचसाठी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आणि अत्यंत कमी फीज मध्ये बॅच आपण अवेलेबल करून देणार आहोत। यामध्ये तुम्हाला परिपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करता येईल। एसटी महामंडळाची जे विद्यार्थी तयारी करत आहात सर्व पदांसाठी तर त्यांची तयारी या ठिकाणी करून घेतली जाईल। ओके, तर मित्रांनो, ह्या 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे। तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तरी तुम्ही ह्या 4 विषयांचा अभ्यास करू शकतात, बुक्स रीड करू शकतात, नोट्स मधून तुम्ही त्या ठिकाणी स्टडी करू शकतात। ओके, आता मित्रांनो, कोणती कोणती पदे असू शकतात आणि त्या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता नेमकी काय असू शकते ते आपण बघूयात। ओके, तर मित्रांनो, ही जाहिरात तुम्ही बघू शकता 2019 मधली आहेत। ओके, सरळ सेवा भरती तुमची ही जे काही भरती आहे सरळ सेवेमार्फत होणार आहेत। ओके, अधिकारी वर्ग 1 आणि अधिकारी
वर्ग 2. ओके, ही 2019 ची जाहिरात आहे, आत्ताची नाहीये. पण त्यानुसार आपल्याला कोणत्या कोणत्या पदांचा अभ्यास करायचा आहे किंवा कोणती कोणती पदं येऊ शकतात या गोष्टीचा एक अंदाज येईल पूर्णपणे. त्याच्यामुळे मी सर्व डॉक्युमेंट शोधून मागची जी काही भरती आहे त्याची ऍड वगैरे सर्व शोधून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे. ओके, तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, त्याच्यानंतर वर्ग 2 कनिष्ठ या सर्व पदांची इन्फॉर्मेशन आपण खाली बघूयात. ओके, आता बघा वर्ग 1. वर्ग 1 मध्ये यंत्र अभियंता. याच्यामध्ये काय पाहिजे, कोणत्याही अभियांत्रिकी शाखेची पदवी, म्हणजे तुमची इंजिनिअरिंग झालेली पाहिजे आणि इंजिनिअरिंग नंतर तुमचं जे काही MBA आहे तर MBA कम्प्लीट असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. तुमचं जे काही वेतन आहे तर वेतन 17,400 ते 56,793 रुपये तुमचं वेतन त्या ठिकाणी असू शकतं. ओके, किंवा तुमचं जे काही MBA आहे तर MBA तुमचं IIM किंवा XLRI अशा नामांकित संस्थेमधनं जर तुमचं MBA झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर दुसरा क्रायटेरिया काय आहे बघा, 2, 3, 4 आणि 5 हा क्रायटेरिया तुम्ही या ठिकाणी रीड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देत आहे. त्याच्यामध्ये शेवटचा एक पॉइंट इम्पॉर्टंट काय आहे बघा, निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा परवाना 2 वर्षात सादर करावा लागेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, तर तुमची निवड झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहन चालवण्याचा परवाना तो सबमिट करू शकतात. त्याच्यानंतर बघा वर्ग 2 वरिष्ठ कनिष्ठ तर त्याच्यामध्ये विभागीय वाहतूक अधिकारी किंवा आगर व्यवस्थापक. याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी, म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेत झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. वर्ग 2 मधील विभागीय वाहतूक अधिकारी किंवा आगर व्यवस्थापक. ओके, निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा 2 वर्षात परवाना प्राप्त करावा लागेल. म्हणजे तुमचं ज्या वेळेस सिलेक्शन होईल त्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे लायसन्स त्या ठिकाणी जमा करू शकतात किंवा सबमिट करायचं आहे तुम्हाला. बघा, यामध्ये काय असतं, प्रथम 1 वर्षाकरिता कनिष्ठ वेतन श्रेणी पहिल्या 1 वर्षासाठी किती असेल तुम्हाला 8,880 ते 11,939 रुपये असेल आणि 1 वर्षानंतर तुमची जी काही वेतन श्रेणी आहेत 14,880 तर 48,575 रुपये असेल. ओके, 1 वर्षानंतर. त्यानंतर बघा 3 नंबर, आता जे काही वर्ग 2 मध्ये आहे त्यामध्ये हे पहिलं पद आलं, त्याच्यानंतर हे दुसरं पद आगर व्यवस्थापक किंवा उपयंत्र अभियंता. यामध्ये काय पाहिजे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन मेकॅनिकल या शाखेची पदवी किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये पाहिजे किंवा इंजिनिअरिंग झालेले असेल तरी चालणार आहेत. ओके, कशासाठी, उपयंत्र अभियंता किंवा आगर व्यवस्थापक यांत्रिक साठी हे वरिष्ठ पद आहेत. ओके, त्यानंतर बघा निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा 2 वर्षात परवाना प्राप्त करावा लागेल. यासाठी सेम आहेत, त्यासाठी वेतन श्रेणी पण सेम आहेत. बघून घ्या तुम्ही या ठिकाणी. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेलच विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा 4 नंबरचं जे काय पद आहेत लेखा अधिकारी किंवा लेखा परीक्षण अधिकारी. यासाठी काय पाहिजे, यासाठी ऍडव्हान्स अकाउंटन्सी या प्रमुख विषयासहित मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, म्हणजे तुमचं कॉमर्स मधनं त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्याही शाखेची, तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहेत कोणत्याही शाखेतील. तर तुमचं कॉमर्समध्ये ठिकाणी ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर अदर फील्ड मधनं केलेलं असेल, ओके, जसं की तुमचं MA झालेलं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. लेखा अधिकारी किंवा लेखा परीक्षण अधिकारी यासाठी पण वेतन त्या ठिकाणी सेम असणार आहे. त्यानंतर बघा शासकीय किंवा ख्यातनाम व्यवसाय संस्थेतील लेखा परीक्षाचा पर्यवेक्षक म्हणून निदान 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर भंडार अधिकारी, बघा भंडार अधिकारी या पदाकरिता ओके कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल प्रोडक्शन किंवा मटेरियल या शाखेतील प्रथम श्रेणीची पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. अधिक मान्यता प्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची व्यवसाय प्रशासनाची मटेरियल प्रोडक्शन द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा MBA किंवा ICWA पदविका आवश्यक आहेत भंडार अधिकारी होण्यासाठी. असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर बघा वर्ग 2 कनिष्ठ सर, त्याच्यामध्ये विभागीय वाहतूक अधीक्षक किंवा आगर व्यवस्थापक यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर बघा निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा 2 वर्षाचा परवाना त्या ठिकाणी प्राप्त
करावा लागेल. ओके, 2 वर्षात त्या ठिकाणी परवाना तुम्हाला प्राप्त करावा लागेल तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर. ओके, विभागीय वाहतूक अधीक्षक किंवा आगार व्यवस्थापक. त्याच्यानंतर बघा सहाय्यक यंत्र अभियंता आगार व्यवस्थापक यांत्रिक. बघा सहाय्यक यंत्र अभियंता आगार व्यवस्थापक यांत्रिक यासाठी काय पाहिजे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीतील ऑटोमोबाईल प्रोडक्शन किंवा मेकॅनिकल याची डिग्री तुमच्याकडे पाहिजे, डिप्लोमा चालणार नाही. ओके, निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा 2 वर्षात परवाना प्राप्त करावा लागेल. ओके, ही जी काही जाहिरात आहे 2019 आहेत आणि हेच पद आता या ठिकाणी येऊ शकतात आणि यातले मोस्ट ऑफ जवळजवळ सर्वच पद त्या ठिकाणी येतील आणि याची जी काही परीक्षा आहे तर ह्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो होईल. त्यासाठी तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन मी घेऊन येत आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. ओके, आता बघा सहाय्यक विभागीय लेखा अधिकारी. ओके, यासाठी पगार काय आहेत बघा, ह्या 3 पदांसाठी पगार या ठिकाणी सेम आहेत. विभागीय वाहतूक अधीक्षक, सहाय्यक यंत्र अभियंता आणि सहाय्यक विभागीय लेखा अधिकारी यासाठी बघा पहिल्या एका वर्षाकरिता 7,750 ते 10,421 आहेत आणि एका वर्षानंतर 12,970 ते 42,343 पगार आहेत. मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी जर असेल तर तुम्ही बघा इथे फक्त पदवी म्हणजे तुमचं जर कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही सहाय्यक विभागीय लेखा अधिकारी या पदासाठी अप्लाय करू शकतात. ओके, तर मित्रांनो लास्ट बघा विभागीय सांख्यिकी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील तुमच्याकडे त्या ठिकाणी डिग्री पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, यासाठी पण वेतन त्या ठिकाणी सेम आहे. ओके, बाकीचे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करून घ्यायची आहेत. याची जी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मी त्या ठिकाणी देईलच. बघा आता वयोमर्यादा बघा 1 ते 9 म्हणजे 1 ते 9 बघा ह्या परी इथे 9 1 ते 9 पदाकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या तारखेपासून 18 ते 38 वय तुमचं जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. ही जी काही जाहिरात आहे ही जुनी आहे का त्यावर मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगत आहे. ओके, ऑनलाईन परीक्षा तर तुमची ऑनलाईन परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो. ओके, तुमची जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सरळ सेवेमार्फत त्या ठिकाणी होणार आहे. तुमची जी परीक्षा आहे ती MPSC घेऊ शकते किंवा त्यानंतर तुमची जी परीक्षा IBPS TCS घेऊ शकते, पण 99% चान्सेस आहेत की सरळ सेवा भरतीची जी काही परीक्षा आहे तर ती MPSC कडे जाणार आहेत आणि MPSC तुमची परीक्षा त्या ठिकाणी घेणार आहेत. पण पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच नेमकी परीक्षा कोण घेणार आहेत. ओके, तर मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा समजली. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते हे पण समजलेलं असेल. बघा सर्व पदांकरिता उमेदवारांना मराठी बोलता लिहिता वाचता येणे अनिवार्य आहे. सर्व पदाकरिता उमेदवाराला MSCIT झालेली पाहिजे. बघा वरील सर्व अर्हता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण असणं आवश्यक आहे. तुम्हाला मराठी बोलता लिहिता वाचता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमची MSCIT ही पूर्ण पाहिजे. ओके, तर मित्रांनो ही जी काही पदं आहेत वर्ग 1 आणि वर्ग 2 ची तुम्हाला आता मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगितलेली आहेत. ओके, त्याच्यानंतर चालक आणि वाहक या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहेत, अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यानंतर तुमची त्या ठिकाणी निवड कशी होऊ शकते, तुम्हाला बॅच बिलला कसा ऑनलाईन काढता येईल किंवा कसा काढायचा आहे, त्या सर्व गोष्टी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही इन्फॉर्मेशन देईल. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देणार आहेत. बघा चालक आणि वाहक संबंधी जी काही इन्फॉर्मेशन असेल आणि बाकीची जी काही पदं असेल त्याबद्दल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. तर मित्रांनो आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.